छत्रपती शिवाजी पेठमध्ये हे ऐतिहासिक गांधी मैदान आहे आणि हे अभिप्रेत गांधी मैदान अख्ख्या कोल्हापूर शहरवासियांना माहीत आहे आणि पूर्ण खेळाडूंना पण हे अभिप्रेत आहे। बघायला गेलं तर ह्या गांधी मैदानाचा प्रलंबित प्रश्न अनेक वर्ष भेडसावत होता, पण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून आणि माननीय राजेश क्षीरसागरांच्या सगळ्या पाठपुराव्यामुळे या गांधी मैदानाचा पूर्ण कायापालट करण्याच्या दृष्टिकोनातून 22 कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केला आणि त्या मंजुरी कामाच्या स्वरूपातनं हे जे चॅनलचं काम चालू आहे आणि ह्या कामाच्या स्वरूपातनं आता जो रस्ता डांबरीकरण करायचं चालू होतं, पण हे डांबरीकरण करण्याचा आटास काही काँग्रेसच्या नेते मंडळींनी एवढा ह्या कॉन्ट्रॅक्टरला आणि कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनावर दबाव टाकून हे रोड करण्याचा प्रयत्न केला, पण तो करत असताना एवढ्या प्रमाणात इथं बुरुम घेऊन आलेत आणि तो बुरुमाचा ट्रक ज्या पद्धतीने लोडेड होता तो लोड त्या कामाला सहन झाला नाही, थोडा खचला गेला, पण ते निकृष्ट दर्जाचं काम झालं म्हणून यांनी स्टंट करायचा प्रयत्न राजकारण जरूर करावं लोकशाहीमध्ये, पण त्याला प्रमाण असावं। आज विधानसभेचे इलेक्शन आहे म्हणून या गोष्टीचे स्टंटबाजी करणं हे उचित नाही, पण कोल्हापूरची स्वाभिमानी जनता राजेश क्षीरसागरांच्या कामावर पूर्णपणे खुश असल्यामुळं यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। आता बघा तुम्ही या गांधी मैदानात आपल्या सगळ्या चॅनलला माझी विनंती आहे की आपण गांधी मैदानात जावं, तिथं सभेचं नियोजन चाललेलं आहे ते नियोजन बघावं। एवढ्या मोठ्या प्रमाणात बुरुम टाकलेला आहे की छत्रपती शिवाजी पेठेमध्ये आमच्या 6 ते 7 टीमा फुटबॉलच्या टीमा आहेत। या टीमा सगळ्या प्रॅक्टिस या गांधी मैदानामध्ये करतात। आता उद्या जर हे ग्राउंड अशा पद्धतीचं जर खराब झालं तर आमच्या पोरांनी खेळायचं कुठं, प्रॅक्टिस करायचं कुठं, हा प्रश्न आता आम्हाला भेडसावत आहे। तर या ज्या कुठल्या ताराई पार्कातला एक नगरसेवक इथे येऊन आपलं अक्कल इथं पाजळली, त्यांना माझी विनंती आहे की आपल्या भागाचा विकास आपण करावा। शिवाजी पेठेमध्ये विकास करण्याकरता स्थानिक नेते मंडळी सक्षम आहेत। तुम्ही तुमच्या घरातलं बघा, आमच्या घरातलं आम्ही बघतो, पण शिवाजी पेठेमध्ये जर कोणी शहाणपण शिकवायला गेलं तर शिवाजी पेठ जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही।